रमा आणि बाबा माझ्या अगोदरच उठून बसले होते आणि त्यांचा सकाळ सकाळी तर खेळ चालला होता आणि मोठ्या मोठ्याने धिंगाणा चालला होता आणि मला उठवायचा प्रयत्न पण. तर मला तर खूप झोप आली होती, कारण की रमा रात्री 2 वाजता झोपली होती. रमा उठली की मला जागावं लागतं, त्यामुळे सकाळी उठायला पण मलाच उशीर होतो. आज तर काही डबा पण बनवला नाही मी साहिलसाठी आणि त्यामुळं लेटच झालं मला उठायला. आज पिल्लूला पूर्ण 7 महिने कंप्लीट होत आहेत. तिला 8वा महिना लागतो आहे, त्यामुळं मी तिच्या फोटोशूटची प्लॅनिंग करत होते. काय करावं सुचत नव्हतं. मग म्हटलं चला विंटर सीझन सुरूच आहे, तर मग मस्तपैकी आपण थंडीचं काहीतरी डेकोरेशन वगैरे करू. पहिलं मी हे तयार केलं होतं, पण मला काही आवडलं नाही. मग नंतर परत मी हे केलं. सगळे कोणच घरात नव्हते, त्यामुळं मी रमाला पाळण्यात टाकलं होतं आणि इकडे माझी बेडवरती तयारी करणं चाललं होतं. तर तयारी कशी वाटली ती मला नक्की सांगा कमेंटमध्ये. मी घरगुती सामानाने तर सगळं तयार केलं होतं आणि इकडे रमाबाळाला पण मी तयार करून ठेवलं होतं. तिला काय आंघोळ वगैरे घालून एक झोप पण झाली होती मस्त तिची, आणि नंतर मी तिचे छान छान व्हिडिओज घेतले आणि फोटोज पण क्लिक केले. तिला टिक्का लावला नव्हता मी आधी, मग नंतरनं काजळचा टिक्का वगैरे लावून घेतला. आणि मग संध्याकाळचा स्वयंपाक पण मी आज लवकरच तयार केला होता, कारण की आम्हाला संध्याकाळी जायचं होतं बाहेर. तर बाहेर म्हणजे कुठं चाललो आहे आम्ही चाललो आहे बारामतीला, कारण की आहे उद्या मुक्ताचा बड्डे, म्हणजे रमाच्या बहिणीचा बड्डे आहे उद्या. त्यामुळं आम्ही स्वर्गत स्टेशनला गेलो आणि स्टेशनवरती बस वगैरे आहेत का बघितलं. लेटच झालं होतं, कारण की अनिकेत कामावरून लेट आला होता, त्यामुळं मग लेटच गेलो आम्ही उशिरा. तर बाळाचा लांबचा प्रवास हा पहिलाच असेल बसमध्ये. तर त्या दिवशी आम्ही पण आलो होतो, पण ह्यावेळेस लांबचा प्रवास आहे त्यामुळं. आणि इकडे भेळ वगैरे अनिकेतने आणली होती बसमध्ये खायला. मी रमाला घेऊन बसले आणि मग आम्ही भेळ वगैरे खाल्ली. चिप्स वगैरे आणले होते. रमाला मी घेतलं होतं, त्यामुळे मला काही खाता येत नव्हतं, त्यामुळं मग बाबाच चारत होता. मग मी काय थोडंसं खाल्लं वगैरे आणि इकडे रमा बाळाला पण झोपवलं. रमा झोपेतून उठायच्या आधीच बारामती पण आली. तर बारामतीला येऊन आम्ही पोचलोच होतो. तेवढ्यात अक्षय पण तिकडे आम्हाला घ्यायला आला होता. बारामतीत आलो असं अजिबात वाटत नव्हतं. इतकी सुंदर अशी बारामती केलेली आहे ना, तर खूप छान असं वाटत होतं कुठल्या तरी मस्त अशा ठिकाणी आलेलो. पण बारामती खरंच इतकं छान छान, तिकडे रेल्वे स्टेशन वगैरे मंदिर हे ते खूप छान आणि सुंदर आणि स्वच्छ पण. त्यामुळं इतकं छान होतं. रस्ते वगैरे खड्डे नाही, काय नाही, मस्त असं होतं. पण एवढंच की थंडी फार होती. तर आम्ही येऊन पोचलो होतो, तर रितिकाकडे बाळाला दिलं आणि ती लागली रडायला. इतकी रडायला लागली की झोपेपर्यंत रडायचं थांबवलं नाही तिने. त्यात अक्षयला बघून तर अजूनच तिला रडायला आलं. तर आम्ही आलो होतो मुक्ताच्या वाढदिवसासाठी. तर हा मुक्ताचा बघा किती क्यूट असा फोटो आहे. 7 दिवसाची होती तेव्हाचा येतो. तर भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. ओके, बाय.